पप्पा, आज हे सगळं जेवण मम्मीने बनवलंय बरं का, ते बी त्यांच्या स्वतःच्या हातांनी. हो चित्रकार, चेहरा जरा चांगला ठेवा आणि जेवा. जेवण तुमच्या स्वतःच्या बायकोनी बनवले. घरची लक्ष्मी हे घर सोडून निघून गेली आणि तुला असं वाटतंय का की हे अन्न मला गोड लागेल म्हणून? हो चित्रकार, तिने वेळ जर ही घर सोडून गेली असती ना तर ह्या घरची पहिली लक्ष्मी मी आहे. त्या काळतोंडीसाठी दुःखी व्हायची काही गरज नाही. गप्प बसा आणि जेवा. नकोय मर. बसा म्हणलं ना. माया, प्रत्येकावर मालकी हक्क गाजवायला तू काय मला विकत घेतलेलं नाहीयेस. नवरा आहे मी तुझा, गुलाम नाहीये. तू उठ म्हणले की उठायला आणि बस म्हणले की बसायला. वाघमारे आले. या, भूक लागली असेल ना, खाऊन घेऊया. रातभर ती तिच्या यारासोबत त्या मोरे सरासोबत हिंडत होती. सत्या, सत्या नको काळजी करू. सत्या, हे पण दिवस निघून जातील. नको काळजी करू. मी घर एकत्र ठेवण्याचा लय प्रयत्न केले. वाघमारे, तुमच्या प्रयत्नानं काय बी होणार नव्हतं. मम्मीनं ना लय अन्याय केलाय तुमच्यावर. सत्या, झालं गेलं विसरून जा. आपण परत एकत्र येऊ. नाही वाघमारे, त्या घरात मी परत पाऊल बी ठेवणार नाही. अहो, ज्या घरात माझ्या बायकोला रिस्पेक्ट नाही त्या घरात मी का जाऊ? मला नाही जायचं तिथं. ठेवून घ्या तुम्ही. वाघमारे, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय? रडताना लईच गोड दिसता हो तुम्ही. बर, हसा जरा आधी. सत्या, मंजू. पप्पा, या ना, या बसा. सत्या, सत्या. पप्पा, पप्पा बसा की, बसा. पप्पा, घर जरा छोटं आहे पण ठीक आहे. पप्पा,
घरात सगळे कसे आहेत? म्हणजे सवी कवी, मम्मी साहेब. तुम्ही घर सोडून आल्यानंतर जसे होते ना तसेच आहेत. मायाच्यात कधीच बदल होणार नाही, आहे तशीच. असो, हे बघ सत्या, मंजू, तुम्ही दोघांनी जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे की बरोबर आहे माहित नाहीये, पण तुम्ही दोघांनी स्वाभिमानापोटी घर सोडले. बायकोच्या स्वाभिमानासाठी, तिच्या सन्मानासाठी तू तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास. हे बघून मला खरंच खूप आनंद वाटला. सत्या, मंजू, तुम्ही दोघंही एकमेकांची साथ कधीच सोडू नका. कायम एकमेकांबरोबर राहा. पप्पा, सत्या, हे बघ सत्या, कठीण प्रसंग प्रत्येकावर येत असतो, पण आलेल्या परिस्थितीवर मात करून खंबीरपणे पुढे जाण्यालाच आयुष्य म्हणतात रे. आणि मला खात्री आहे तू या सगळ्या प्रसंगावरही मात करून खंबीरपणे पुढे जाशील. आणि तुम्ही दोघं तर आपल्या प्रेमासाठीच बाहेर पडलात ना, मग आणि हे घे, थोडे पैसे तुला कामी येतील. भाऊ, काही गरज नाही याची. अरे अशा परिस्थितीत याचा उपयोग होईल तुला. पप्पा, अहो पैशाची अडचण नाही आम्हाला. तुम्हाला काही द्यायचंच आहे ना तर तुमचे आशीर्वाद द्या, बस, बाकी काही नको. चला, मी निघतो. पप्पा, अहो अजून थोडा वेळ थांबला असता, चहा तरी करते. अगं, हे सगळं एकदा तुझं घर सेट होऊ देत, सगळं स्थिर स्थावर होऊ देत, मग मी येतो ना. अगं, हे माझंच घर आहे, मी परत येणारच इथं. आणि हो, तुम्हाला काही गरज लागली तर मला हक्काने सांगा. तुमचा हा बाप खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. सुखी राहा. चला, येतो आता. वाघमारे, वाघमारे, आता सामान पदर. आले काका. मला तुम्हाला असं पदर घातलेलं बघायचं होतं. अगं बाई, सामान आणलंस का? हे काय, सगळं सामान आणलंय. हळू. मग वाघमारे, सगळं सामान व्यवस्थित आहे ना? साखर तुमच्यापेक्षा जरा कमीच गोड आहे वाघमारे. डाळडा आहे का? तू काय म्हणून आणलंस? पीठ पीठ पीठ, तांदूळ. सत्या, काय करायचं रे? एवढं सगळं सामान कुठे ठेवायचं? आपल्या घरात तर जागाच नाही. हो वाघमारे, टोमणे मारू नका मला. सकाळ सकाळी डोक्यात जाऊ नका माझ्या. जे काय ते स्पष्टपणे सांगा, थेट. काय
हे? डाळी आहेत, माहित नाही होय तुम्हाला? किती दिवस पुरणार? 2-3 दिवस पुरतील. आणि त्यानंतर? त्यानंतर नवीन डाळी आणायच्या. वाघमारे कसं असतं माहितीये का, माणसानं रोज फ्रेश खाल्लं ना की माणूस बी एकदम फ्रेश राहतोय हो. आणि आपल्या घरात फ्रीज नाही ना, नाहीतर मी जास्त डाळी आणली असतं स्टोअर करायला. तू खरंच तेलावरच्या पुरणपोळ्या केल्यास का रे? हो वाघमारे, मी तुम्हाला स्वतः शिकवल्या होत्या, माझ्या हातनं खाऊ घातल्या होत्या, विसरला का? किती दिवस तेच बोलून दाखवणार? मग तुम्ही पण किती दिवस हेच करत बसणार? डाळी कधी फ्रीज मध्ये ठेवतात? हा, एकदाच खूप आणून डब्यात भरून ठेवायचे असतात. आता मला काय माहित. हे बघा, मला स्वयंपाक चांगला बनवता येतो. कशात काय ठेवायचं हे मला कुठं माहित आहे. हॉस्टेलमध्ये ना मी सगळं फ्रीज मध्येच ठेवायचो. आता हॉस्टेलमध्येच नाही. डाळी फ्रीज मध्ये नाही, डब्यात ठेवतात. अच्छा, मग काम करतो, मी जाऊन डबा घेऊन येतो. हा, काही गरज नाही, आता नको खर्च करू, मी करते मॅनेज. अहो, मी करते मॅनेज म्हणजे? वाघमारे, 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 सॉरी. वाढवून ठेवलंस का? कामात काम वाढवून ठेवायचं नुसतं. अहो, मी काय म्हणतोय, तुम्ही कशाला काय मॅनेज करता? तुम्ही कामावर जावा, हे सगळं मी करतो, सोडा. लगता है आपकी याददाश्त थोडी कमजोर. सकाळी काय सांगितलं होतं? काय? मी आज रजा घेतली. अच्छा, अरे होईच की, तुम्ही रजा घेतले नाही, लक्षातच नाही माझ्या. पर तरी बी मी काय म्हणतो, सगळं काम कर तुम्ही एकट्यानंच करणार आहे का? मला बी जरा करू द्या ना. मी सगळं काम करते, तू जा कामावर. मी नाही जाणार, मी पहिला घर सेट करतो, मग बघू कामाचं. तू समोर ये आधी, समोर ये. सध्या तू नगरसेवक आहेस, तुझं कामावर जाणं जास्त महत्वाचं आहे. लोक खोळंबले असतील तुझ्यासाठी. वाघमारे, इथं आपला संसार खोळंबलाय. हे बघा, मला माहिती आहे माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे. मी उद्या जाईन आणि सगळं काम करेन, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पण आधी मला घर सेट करू द्या. असं तुम्हाला एकटीला सोडून नाही जाऊ शकत ना मी. बरं ठीक आहे, आजच्या दिवस राहून दे. सत्यदा, मंजू वहिनी, सत्यदा, मंजू वहिनी. सवे, दादा, वहिनी. सवे, सवे, काय झालं बाळ? तुम्ही कसे? आम्ही छान, तू कशी आहेस बाळ? सत्यदा, मंजू वहिनी, तुम्ही घरात नाही म्हणून करमत पण नाही बघा. घरात लय वाद होत आहेत. तुम्हाला घरातून बाहेर काढलं म्हणून बलम्याने घरी येऊन राडा केलाय. काय? होय, तो थोडा दारू पिऊन घरी आला होता. मम्मीला त्यानं लय सुनावलंय. मम्मीला ते सहन नाही झालं म्हणून मम्मीने त्याच्यावर हात उचलला. काय? काय? मम्मीचं नाव ताती होत चाललंय. बलमावर हात उचलला म्हणजे काय? तिला तर बोलगितलंच पाहिजे. सत्या, सत्या, सत्या थांब. हे बघ, उगाच डोक्यात राग घालून घेऊन काही करू नकोस. शब्दाने शब्द वाढत जाईल अरे. आणि बलमा दारू पिऊन आला म्हणून मम्मी अशा वागल्या असतील ना. शांत हो. सावकाश चढ. हेच ना? हा, ते काढ, एकदम अलगद काढा. आई, अगं लयच भांडी झाली ग. होय, अगं या पोत्यात ना पितळची भांडी आहेत. पितळाची? म्हणलं होतं मंजूला तिच्या लग्नात देईल, पण तिचं लग्न एवढ्या मोठ्या घरात झालं का काय गरजच नाही. बाया 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 बाया, अगं किती धाडधूड
झोपून द्या की मला. हे काय हा हे पितळाची भांडी कसं पाय काढली ती? हाय का अगं दीदीला द्यायची माझ्या. हाय का आता ती म्हणल्या का नाही मला न ग काय गरज नाही भांड्यांची. हाय का कशाला म्हणजे आता दीदी वेगळी राहायला लागल्या तिला लागणार आहेत ना भांडी. आणि असं बी आईनेही दीदीच्या लग्नानंतर दीदीलाच द्यायला भांडी ठेवल्यात. होय का नाही आई? होय. हा वय म्हणत्या. अबाग ही समधी भांडी माझ्या दादानं घेतलेली आहे ती. त्याच्यामुळे ह्या भांड्यांवर माझाच अधिकार आहे. ए कसला तुझा अधिकार? काय संबंध? ही समधी पितळाची भांडी माझ्या भावाने घेतलेली आहे ती. त्याच्यामुळे ह्या भांड्यांवर फक्त माझा अधिकार आहे. आणि इकडं वंस हे बघा असं बी वडिलांनंतर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आहे ना मुलांचा अधिकार असतोय. त्याप्रमाणे या सगळ्या भांड्यांवर माझ्या मंजूचा आणि आमरीचा अधिकार आहे. हा आता तुमच्या वडिलांनी घेतली असती भांडी तर तुमचा अधिकार असला असता. ए सुनंदे इथं माझा बा काढायची गरज नाही सांगून ठेवत्या. हा कोण लागून गेलीस ग तू माझ्या बापाचं नाव काढणारी? हो तुमच्या आधी दादाचं आणि माझं नातं आहे. त्याच्यामुळं दादाच्या प्रत्येक गोष्टीवर माझा अधिकार आहे. मी अजिबात हात लावून देणार नाही. अरे ग बसा कशाला वाद घालताय? भांड्यांवर वाद घालताय. कसं आहे रत्ने भांड्याला भांडं लागल्यानंतर आहे का नाही भांडण नाही वाढत टणटण आवाज येतो त्यांनी माणूस इरिटेट होतो. तुमचा आवाज लय वाढलाय. वाढणारच ना तुमचा आवाज ऐकल्याने इरिटेट झालो म्हणून आलो. हा देऊन टाक त्यांची भांडणी आपण नवीन घेऊन टाकू. नवीन भांडी म्हणले भांडी नवीन घेता येतील. माझ्या भावाचं प्रेम कुठून नवीन घेणार? तुला मरायला लागेल. ते काय नाही माझा दादा मला म्हणला होता रत्ने ही समधी भांडी मी तुला देईन. माझ्या पोरगीचं लगीन मी तुझ्या पोरा बरोबर लावून देईन आणि पितळेची समधी भांडी मी तुला देईन म्हणला होता. त्याच्यामुळे अजिबात मी भांडी कुणाला देऊन देणार नाही सांगून त्या. आता लगीन लागलं का? नाही लागलं. ती मंजू त्या सत्तेच्या घरी आहे. आता ही आमरीत राहिली हिच्या बरोबर लावू लगीन. भांड्याला भांडं नाही निदान तोंडाला तोंड तरी लागेल तुमचं. ते काय नाही. हा बघ सुनंदे तुझ्या पोरगीने तोंड काळ केलं त्याच्यात आमचं काय दोष आहे का? आत्ते तू तुझं तोंड आता नीट चालवा नाहीतर मी तुझं तोंड काळ करी. करशील की तोंड काळ करशील माझं. हा नगच लागू माझ्या नादाला. आत्ते मी तुला आमरे जाऊ दे तो लक्ष देऊ त्यांच्याकडे. त्या काय ऐकायच्या नाही. तू कुठे त्यांच्या नादाला लागतेस? हा नगच लागू. ती आणि इकडे करशील पितळाच्या भांड्यातनी हात लावशील तर बघशील. चलो कम ऑन गाइस कम ऑन. अरे मिस्टर अँड मिसेस वाघमारे आपलं सॉरी सुरवेज बलमा इज हिअर. अरे काय आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट समजा. एक मिनिट बलमा इकडे. काय आलं? आम्या काल रात्री कुठं होता? बाहेर घरात होतो आम्ही. बाहेर होतो की. आम्ही घरात होतो. नाही ना घरातच होतो. डोळे का लाल झाले? माझे डोळे का लाल झाले? अरे तुझे झालेत. का जागरण झालं? का जागरण झालं रे? मला काय माहित. हा वेब सिरीज बघत होतो रे त्याच्यामुळे जागरण झालं. कुठली वेब सिरीज? कुठली वेब सिरीज? मम्मीची. हा ती एक वेब सिरीज आहे लय भारी. सगळे एपिसोड बघून काढले ना त्याच्यामुळे ती नाव आठवण मला. ते आठवत नसेल? नाही आठवण आहे. आता आठवलं बरोबर. का मारतो ते तर सांग की. का मारतोस? कशाला दारू पिलीस? सत्या होय मी बोलत होतो. एकतर दारू पिलीस तिकडे मम्मीकडे जाऊन राडा केलायस. होय सत्या जाऊ दे सोड. आता मारून काय उपयोग आहे? जे व्हायचं होतं ते झालं ना. होय होय. ए होय होय तू बी होतास ना वेब सिरीज बघायला याच्या बरोबर? नाही मी 2च एपिसोड नाही 2च पॅक केलंय. हे सगळे एपिसोड बघितलेत. नाही सत्या मी फक्त 4च एपिसोड बघ आपलं 4च पॅक पिले जास्त नाही. 4च पॅक पिलीस? 4 थोपाडे देऊ का? बस
हे सामान कशासाठी आणले? वहिनी आमच्याकडे गिफ्ट समजा. तुम्हाला लागणार ना घरात. काय गरज नाहीची, घेऊन जावा हे सगळं. अरे असं कसं सत्य, आता घरात साहित्य पाहिजे ना नवीन. काय गरज नाही त्याची, घेऊन जावा. आणि तू एवढं आमच्यासाठी करतोस, मग आम्ही एवढं केलं म्हणून काय झालं त्याला? सध्याची परिस्थिती लय वेगळी आहे बलमा, आणि मला आता कुणाचीच मदत नको आहे. तुम्ही हे सगळे घेऊन आला त्यासाठी थँक्यू, पण मला नको आहे. प्लीज घेऊन जावा. वय वय बर ठीक आहे. बरं आहे का, आता आलाच आहात ना, जेवून जा. होय होय, जेवायला वाडा. बसा जेवायला. बस. सदा आज दारू नाही पेणार. नाहीच पिली पाहिजे. तसं बी त्याचे रेट लय वाढलेत. हे रेट वाढलेत म्हणून नाही, दारू प्यायचीच नाही, चांगलं नसतं ते. नाही पेणार आता. सत्या, वहिनी बघ एकदम मस्त आहे खरं. मध्ये मध्ये काही नाक खापसत असतेच. सुरुवात की. हा दादा. हा हा. ए नीट बसा. इकडे सरक सरक इकडे. ताट एकच आहे. हा असं ठेव. अरे पाणी आणून देत. हा नाही. ए दारू देऊ का जरा प्यायला? ठसका लगेच कमी होईल तुझा. हा तुम्ही दोघं जावा आणि जेवणाचं पार्सल घेऊन ये. जावा, पाणी पे. ए अरे ते दोघं कुठे गेली? ते अरे महत्वाचं काम होतं त्यांचं, तिकडे गेलेत. जेवलेत ती पोटभर. वहिनी जेवण भारी झालं बरं का. अजून काय देऊ? नको वहिनी, पोट भरलं. हे शेवटचं आहे. इथनं पुढे जर मला दारू पिऊन खावला तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. अरे दादा मी तुझं ऐकीन. हेच काय? हे चल गपकी. नाही सत्य, इथून पुढे नाही करणार असं काय. अरे ते मम्मीने तुला घराबाहेर काढलं ना, मग त्यासाठी दारू प्यायची काय नाही. हे काय सत्य पार्सल आहे जेवणाच. अरे कशाला? अरे मला माहित आहे सत्या, आता घरात काय शिल्लक नाही, सगळं आम्हीच खाल्लंय. तुम्ही खायला नको? अरे आम्ही बनवीन काय तर. अरे आता कुठं बनवत बसणार आहे, वेळ जाईल त्याला लय. घे वहिनी, तुम्ही सांगा. बर आम्ही येतो. ए चला घ्या सामान सगळं. मी बोलतो नक्की साहेबांशी, तुमचं काम होऊन जाईल हो. काही चिंता करू नका. चालेल चालेल, ओके. नमस्कार पंकजराव, ओळखलं का? नमस्कार. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही? SK बिल्डर्स ना? या चहा घेऊयात. नको नको नको, खूप महत्वाच्या कामाला आलोय. ते काम झालं की मग चहा पाण्याचं बघू, नाही तर डायरेक्ट अमृतच घेऊयात की. बर काय काम होतं? काम तुमच्या एरियात एक नवीन कंस्ट्रक्शनचं काम करतोय. कसं आहे, तात्यासाहेब पाठीशी असतील तर मग टेन्शनच नाही. आणि त्या विभागातील नगरसेवक
सत्यजित सुर्वे तात्यांच्या खूप जवळचा माणूस आहे समजलं. कसं आहे, विभागातला नगरसेवक सोबत असला ना की काम सोपं होऊन जाईल. हा बघा, काम तुमचं नक्की होईल, पण त्यासाठी तुम्हाला मिठाईचे बॉक्स द्यावे लागतील. आपण त्या सत्यजित सुर्वेला एक सवय आहे कामामध्ये अडकटे आणायची. तो कामामध्ये अडकटे आणू शकतो. या जगात असं कोण आहे की जो पैशाने विकत घेता येत नाही? बघा, प्रयत्न करून तुमचं काम झालं तर चांगलंच आहे, नाही का? ठीक आहे, येतो मी. बाकीचं नंतर बोलू. आपण तेवढं नगरसेवकाचं तेवढं बघून घ्या. बघतो. धन्यवाद. सत्यजित सुर्वे, या राजकारणाची खादी तू अंगावर चढवलीस रे, पण त्याला डाग नक्की लागणार. कितीही प्रयत्न केलास तरी पण. बापरे, केवढं आणलेलं बलमानं. नाही तर काय, जेवणारे 2 जण आणि जेवण आणले 10 जणांचं. पण संपलं की सगळं. मग काय, मला तर लय भूक लागली होती बाबा. ते कळलंच मला. जीवन का ताकद वाढली का लगेच. तुम्हाला सांगतो, बलमासारखा मित्र मिळाला ना, नशीब लागतं, नशीब. खरे, अगदी मनातलं बोललास. चला, माझं झालं. चल, मी आत ठेवते सगळं. बस बस, थांबव. आई, आई, अगं काय हे, एवढी भांडी? एवढी कुठं, थोडीच आहेत. आता लागतील ना तुम्हाला. आई, काय गरज होती याची? खरंच आई, कशाला करताय सगळं? मंजूच्या लग्नासाठीच घेतली होती भांडी, तेव्हा देता आली नाहीत. आणि तुमच्या लग्नात तुम्हाला काही भेट दिली नव्हती ना मी. एक एक गोष्ट जोडून ही भांडी घेतली होती. नाही म्हणू नका. बर ठीक आहे. बर, तुम्ही सगळे बसा, मी चहा टाकते. बस आई. बलमा, अरे काय झालं, कसला विचार करतो एवढा? अरे नवीन घरात आपलं सत्यजित राहतोय ना, तिथं बघितलंच ना, काहीच सामान नाही. ना भांडी आहेत, ना बसायला आहे, ना काहीच नाही. आणि काय साहित्य द्यायला गेले तू नाही पण म्हणतोय. मला बघवत नाही रे सत्यान वहिनींच्या असं. अरे बलमा, मला पण बेकार वाटते की रे, पण सत्याचं काय घेतच नाही, तर काय करायचं आपण? बलमा, एक काम करूया का, लॉटरी मध्ये गिफ्ट लागले म्हणून सांगूया. नाही रे, त्याला आयडिया कळणार आपण काहीतरी केले. असं करूया का, सत्याचं आणि वहिनीचं लग्न परत लावूया, म्हणजे आयर मध्ये भरपूर साहित्य येईल बघ. अरे काय येडाय का तू? आम्ही लग्न कसं लावायचं? लग्न लावायचं का खायची गोष्ट आहे? आणि दोघं तयार झाली पाहिजेत का नको? डोंगर उकरून काय करायचं? उंदीर येडाय का? दुसरं काहीतरी पाहिजे रे आयडिया. बलमा, एक आयडिया आहे. सत्याचं आणि वहिनीचे तर राहायला गेलेत नवीन घरात, आपण तिथं पूजा ठेवली तर म्हणजे आयर भरपूर येईल आणि लोक भरपूर आयर घेऊन येतील. अरे ही बेस्ट आयडिया आहे, एकदम कडक आयडिया आहे. म्हणजे काय होईल, आयरात सामान पण येईल आणि त्याला घ्यावंच लागणार ना. ती कडक आयडिया, आम्ही कडक आयडिया. ए दाद्या, एक कडक चाय कर. तर एवढी भांडी आणली खरी, पण लावायची कुठं? बलमा इज कमिंग. काय चाललंय? भांडी लावायचं चाललंय काय? बघा, बलमा एकदम करेक्ट टाइमिंगला पोहोचतो. चला कामाला लावू. ए, काय कामाला लागू? तुला काय येते काय यातलं? काही येतं मला, आम्ही सांग. वय वय, त्याला येतं सगळं. हा, तुला एवढं माहित आहे? तुला माहित नाही, 50-60 वेळा मी घर शिफ्टिंग केले, त्यामुळे घर शिफ्टिंगचा अनुभव माझा लई दांडगा आहे. आणि तुला माहिती की नाही, हॉस्टेलची रूम कोण टपाटीप ठेवायचं? मी. तरीच डाळी कशा ठेवायच्या ते बी माहित नाही अजून. काय डाळीचा काय विषय? काय नाही. अरे सांगते की. हो वाघमारे, काय सांगते? काय सांगा वहिनी, काय काय सांग. काय सांगा, काय सांगा?
तू सांग भांडी कशी लावायची ते सांग. आम्ही हे काम कर, भांडी ठेवायला असं फळी असं काय त्याला 2-3 आणि मोळ वगैरे आण. फळी ठेवू आणि त्याच्या भांडी ठेवू. आणतो जा. सत्या, आता जी काही प्रॉब्लेम चालू आहेत ना, मला जरा शंका वाटली म्हणून एका गुरुजीला मी विचारलं की हे प्रॉब्लेम का होते. तर मग गुरुजी काय म्हणले माहिती का, एखादी पूजा घाला म्हणजे प्रॉब्लेम परत भविष्यात येणार नाही कुठलीच. पूजा? हो. अरे कसं असतं माहिती का, पूजा घातली की भविष्यात तुम्हाला अडचण येणार नाही, कुठली प्रॉब्लेम येणार नाही, प्रॉब्लेम सगळे दूर होणार. काय नाही, एक गुरुजी बोलवायचे आणि पूजा चांगली घालायची, 4 लोकांच्या तो पाणी घालायचं, जेवण वगैरे करायचं, बस. नाही नाही, त्याची काय गरज. काय नाही बलमा, एकदम बरोबर बोलतेस. आता नव्या वास्तूत आले तर पूजा पण घालूया की. बर ठीक आहे. किती खर्च होईल? तेच खर्चाचं टेन्शन घेऊ नकोस तू. गुरुजीची काय गुरुदक्षिणा आहे ना ती मी आज देतो, आणि सामान किती लागते सगळं सामान पूजेचं माझं मी घेऊन येतो. आपला विषय. नाही नको. काय नको? अरे प्रत्येक वेळी नाही 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 म्हणतोय. सकाळपर्यंत मी भांडी घेऊन आलो, नको. काय मदत करायला गेलो की नको, माझं मी करतो, माझं मी करतो. आम्ही तुला मदत करायची का नाही? मग वहिनी सांगा बरं का त्याला, नाही लय मारेन मी त्याला. आता सकाळी मी चुकीत होतो म्हणून याचा मार खाल्लाय, आता ह्यो चुकीत आहे, लय मारेन याला. माझा ड्राग लय डेंजर आहे. बर बर सांग कधी करायची पूजा? हा उद्याच घालू की, उद्याचा मुहूर्त चांगला आहे आणि सामान पण घेता येईल ना आपल्याला. हा सामान? म्हणजे सामानाला किती वेळ लागतोय, पूजे साहित्य ते सगळं गोळा करतो ना लगेच, असं म्हणतोय मी. ठीक आहे. बया कानातली. हो बरं दिसते. इकडे बघा. हा. अरे 1 ग्रॅम आहे व्हय? तरी म्हणलंय ठेवून कशी गेली. ह्याच्यात काहीतरी असेल. घेऊनच जाते खोलीत. अगे अशी चोरासारखी कशाला आली? ओरडतेस कशाला? आणि घाबरले ना मी. हो सपनावहिनी, मी चोरासारखं आली का तुम्ही? आणि काय शोधता एवढं? काही नाही ग कवी, बघत होते का काय काय ठेवलंय नेलंय. काय गो आश्चर्यच वाटतंय मला. काही बी ठेवलं नाही बघ घरात, सगळं घेऊन गेलेत. साधी एक साडी ठेवली नाही, काय साधी पिन बी ठेवली नाही बघ. मम्मी मम्मी हो बघितलं का, सगळं घेऊन गेलेत. एवढ्या घाईघाईत गेलेत तरी बी सगळं घेऊन गेलेत बघा. दागिने वगैरे तरी ठेवतं का नाही? हे सपने, खर तर तिचा कशावरच अधिकार नाही, तरी बी माझ्या लेकाला माझ्यापासून तोडून घेऊन गेली ना ती. आता बघ तिचं घर मी तिच्यापासून कसं हिरावून घेते ती. भया हो मम्मी, काय प्लॅन काय डोक्यात? ती माझ्या लेकाला घेऊन गेली ना घराबाहेर, आता मी तिच्या खानदानाला कशी रस्त्यावर आणते का नाही ती बघच. बया माया सुर्वे म्हणतात मला.